ही बातमी येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपींना मकोका न्यायालयामध्ये आज हजर केलं जाणार आहे। या आरोपींवर हत्येसोबतच मकोकाचा गुन्हा दाखल झालाय। काही आरोपींवरती अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींची सीआयडी कोठडीची मुदत आज संपतेय। त्यामुळे या आरोपींना विशेष मकोका न्यायालयात हजर केलं जाणार आहे। मकोका अंतर्गत गुन्हा नोंद झालेल्या सुदर्शन घुले तसंच सांगळे, सिद्धार्थ सोनावणे या तिघांसोबतच महेश केदार, विष्णू चाटे आणि प्रतीक घुले याची सीआयडी कोठडीची मुदत आज संपतेय आणि या आरोपींवर हत्येसोबतच मकोकाचा तर काही जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे। या आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। आणखी एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। बीडच्या केज न्यायालयात ही सुनावणी होईल। संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या कटात सहभागी असल्याचा आरोप वाल्मिक कराडवरती आहे। यासाठीच त्याच्यावर मकोका लावण्यात आलाय, पण त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे। या प्रकरणी केज न्यायालयात न्यायमूर्ती SV पावसकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे।